हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण कामगार विभागामध्ये परीक्षा जी आहे ती 29 जुलैला होणार आहे, 29 जुलै 2026ला. तर त्यासाठी कामगार कायद्यावर तुम्हाला 40 प्रश्न आणि 80 मार्क विचारले जाणार आहेत. मग ते 40 प्रश्न आणि 80 मार्कांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. या एकाच व्हिडिओमध्ये आपण 50 वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत आणि हे सगळे प्रश्न महाराष्ट्र माथाडी हमाल व श्रमजीवी अधिनियम 1969 याच्यावर आधारित असणार आहेत. तर महत्त्वाचे असे प्रश्न आहेत आणि हा पेपर तिसरा आहे आपला वस्तुनिष्ठ प्रश्नांवरचा. याच्या अगोदर 2 पेपर झालेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. आणि आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे त्याची प्लेलिस्ट ओपन केल्यानंतर कामगार विभागाची प्लेलिस्ट आहे, कामगार विभाग आणि चौकीदारची प्लेलिस्ट आहे, ती ओपन करा. त्या ठिकाणी तुम्हाला झालेले सगळे व्हिडिओ पाहता येतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला माझ्याकडून फक्त कामगार कायद्याचा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार कायदे रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 300 रुपयामध्ये 80 गुणांची तुमची परिपूर्ण तयारी होईल. यामध्ये कामगार कायद्याचं ई बुक दिलेलं आहे, रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत आणि सरावासाठी भरपूर प्रश्न मी आता अपडेट करत आहे. आज संध्याकाळपर्यंत तर 1000 पेक्षा जास्त प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातील आणि निश्चितच फायदा होईल. फी अतिशय कमी ठेवली, 300 प्लस GST ठेवलेली आहे. आणि जर तुम्हाला संपूर्ण सिलेबसचा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर तो सुद्धा आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे, कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स म्हणून. यामध्ये मात्र कामगार कायदे, GK, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी, गणित हे सगळे लेक्चर्स असतील. माझं मत आहे हा कोर्स घ्या. या परीक्षेला तर फायदा होईलच. आगामी जी तलाठी भरती आहे किंवा इतरही परीक्षा येणार आहेत त्या सगळ्याच परीक्षांना तुम्हाला मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता असतं, GK असतं, तिथं तुम्हाला कामाला येईल. डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल. चला तर मग आता आपण प्रश्न पाहूयात. तर या ठिकाणी पहा, आता पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न असा आहे की महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर सगळ्यांना माहिती आहे कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे. 1969 मध्ये संमत करण्यात आलेला आहे. आता हा प्रश्न सोपा वाटत असेल पण तुम्हाला ना एक 4-5 तरी प्रश्न वर्षांवर विचारले जातील की हा कायदा कोणत्या वर्षीचा आहे, तो कायदा कोणत्या वर्षीचा आहे. तुम्ही चेक करा, नंतर तुमच्या ते लक्षात येईल परीक्षा झाल्यानंतर. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, हा अधिनियम, आता हा माथाडी कामगार अधिनियम, त्या एकाच अधिनियमावर आधारित हे 50 प्रश्न आहेत म्हणून मी प्रत्येक ठिकाणी माथाडी कामगार अधिनियम असं पूर्ण न लिहिता हा अधिनियम प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या कामगारांच्या कल्याणासाठी आहे? तर हा कोणत्या प्रकारच्या कामगारांच्या कल्याणासाठी आहे? तर माथाडी असतील, हमाल आहे, इतर श्रमजीवी कामगार आहेत, यांच्या कल्याणासाठी आहे. तर सी हे त्याचं उत्तर आहे. कारण कायद्याचं नावच आहे ना, माथाडी हमाल आणि इतर श्रमजीवी कायदा अधिनियम 1969. आता त्याच्या पुढे पहा, माथाडी कामगार म्हणजे काय? आता हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला खास करून हा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. तर माथाडी कामगार म्हणजे काय माहिती आहे का? तर माथा म्हणजे काय? डोकं. मग डोक्यावर किंवा पाठीवर ओझे वाहणारा कामगार त्यालाच काय म्हणलं जातं? माथाडी कामगार. आपल्याकडे जे आडत असते पहा, त्या आडतमध्ये पोते पाठीवर वाहून नेतात किंवा तुमचं जे भाजीपाल्याचं मार्केट वगैरे असतं त्या ठिकाणी माथाडी कामगार असतात, ते ओझं वगैरे वाहून नेणारे, तर ते माथाडी असतात. रेल्वेवर कुली वगैरे असतात पहा, ते सुद्धा माथाडी कामगारामध्येच येतात. त्याच्या पुढे, आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचं बरं का, कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. या अधिनियमाची मुख्य उद्दिष्टे काय आहेत? तर आता या अधिनियमाचं पहिलं उद्दिष्ट आहे नोकरीचे नियमन करणे, बरोबर आहे. कामगारांचे कल्याण करणे, बरोबर आहे. अयोग्य स्पर्धा रोखणे, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर आहे वरील सर्व. डी हे त्याचं उत्तर आहे. वरील सगळे या अधिनियमाचे काय आहेत? उद्दिष्ट आहेत. आता त्याच्या पुढे, या कायद्याअंतर्गत कामगारांची नोंदणी आणि वेतनांचे नियंत्रण करण्यासाठी काय स्थापन केले आहे? तर या अधिनियमाचं वैशिष्ट्यच आहे की या अधिनियमानुसार कशाची स्थापना केलेली आहे? तर माथाडी मंडळाची स्थापना केलेली आहे. माथाडी मंडळ त्यांनी स्थापन केलेलं आहे आणि त्या माथाडी मंडळाच्या माध्यमातून हे जे माथाडी कामगार आहेत यांच्या कल्याणासाठी काम केलं जातं. माथाडी मंडळाची स्थापना कोणाद्वारे केली जाते? तर हे जे माथाडी मंडळ आहे ना, याची स्थापना ही राज्य सरकारमार्फत केली जाते. तर राज्य सरकार हे त्याचं उत्तर आहे. आता त्याच्या पुढे 7वा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे पहा,
या अधिनियमातील तरतुदीनुसार नियोक्ता म्हणजेच एम्प्लॉयर म्हणजे काय? आता एम्प्लॉयर किंवा नियोक्ता म्हणजे काय? तर मालक जो एखाद्या व्यक्तीला आपल्याकडे कामाला ठेवतो त्याला आपण एम्प्लॉयर म्हणजे एम्प्लॉय देणारा म्हणजे रोजगार देणारा त्यालाच मराठीमध्ये नियोक्ता असं म्हणतात. तर याचं जे उत्तर आहे ना ते उत्तर आहे पहा, जो कामगाराला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कामावर ठेवतो त्याला नियोक्ता किंवा एम्प्लॉयर असं म्हटलं जातं. हे त्याचं उत्तर आहे. माथाडी मंडळावर कोणाचे प्रतिनिधित्व असते? तर माथाडी मंडळामध्ये ना सरकारचे प्रतिनिधी असतात, कामगारांचे प्रतिनिधी असतात, त्याचबरोबर जे एम्प्लॉयर आहेत किंवा नियोक्ते आहेत किंवा मालक आहेत त्यांचे सुद्धा प्रतिनिधी असतात. अशा पद्धतीनं त्रिपक्षीय प्रतिनिधित्व असतं. IMP आहे याच्यावर प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर सी हे त्याचं उत्तर आहे की सरकार, कामगार आणि नियोक्ते म्हणजेच मालक या तिघांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी असतात. या कायद्यानुसार अनोंदणीकृत कामगारांना कामावर ठेवणे हे काय आहे? आता अनोंदणीकृत जे कामगार आहेत, अनोंदणीकृत कामगार म्हणजे काय माहित आहे का? तर असे कामगार ज्यांची नोंद ही माथाडी मंडळामध्ये नाही. तर असं अनोंदणीकृत कामगारांना कामावर ठेवणे हे काय आहे? तर बेकायदेशीर आहे आणि दंडनीय आहे. म्हणजे त्याच्यामध्ये दंड सुद्धा त्यांना होऊ शकतो. आपण एकूण 50 प्रश्न पाहणार आहोत बरं का. माथाडी मंडळाच्या निधीचा मुख्य स्रोत काय असतो? तर माथाडी मंडळाच्या निधीचा जो मुख्य स्रोत असतो ना तो कामगारांच्या वेतनातून कपात आणि नियोक्त्याकडून मिळणारी लेवी हा असतो. म्हणजे जे कामगार आहेत, माथाडी कामगार आहेत त्यांच्या वेतनामधून काही रक्कम कपात केली जाते आणि जे मालक असतात, नियोक्ते असतात त्यांच्याकडून लेवी घेतली जाते. लेवी म्हणजे काय? तर मला वाटतं पुढे याच्यावर प्रश्न आहे म्हणून मी आता तुम्हाला ते सॉरी लेवी म्हणजे काय सांगत नाही. नाहीतर लेवी म्हणजे काय ते लगेच सांगितलं असतं पण त्याच्यावर पुढे प्रश्न आहे. पहा पुढचाच प्रश्न आहे लेवी म्हणजे काय? आता मी स्वतःचे प्रश्न काढलेत म्हणून मला माहिती आहे पुढे हा प्रश्न होता. तर लेवी म्हणजे काय माहिती आहे का? तर नियोक्त्याने मंडळाकडे जमा करायचा प्रशासकीय व कल्याणकारी आकार म्हणजेच त्याला लेवी असं म्हटलं जातं की जो मालक असतो ज्याच्याकडे माथाडी कामगार कामाला जातो त्याने एक विशिष्ट रक्कम माथाडी मंडळाकडे जमा करायची असते त्यालाच लेवी असं म्हणतात आणि त्या लेवीमधूनच माथाडी कामगारांसाठी ज्या कल्याणकारी योजना राबवल्या जातात मग त्यांना आरोग्यात म्हणजे दवाखान्यात ऍडमिट झाल्यानंतर मिळणारी मदत असेल किंवा त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मिळणारी मदत असेल अशा कल्याणकारी योजनांसाठी तो पैसा वापरला जातो. त्याच्या पुढे पाहता पुढचा प्रश्न आहे 12 नंबरचा आणि प्रश्न आहे या कायद्यातील म्हणजे माथाडी कामगार कायद्यातील कलम 5 कशाशी संबंधित आहे? तर कलम 5 हे कशाशी संबंधित आहे माहिती आहे का? योजनांचा वाद आणि त्यांचे स्पष्टीकरण म्हणजे काही वाद झाला तर ते वादाचं निवारण किंवा वाद नेमका कशामुळे झाला हे सांगणे त्याच्याशी संबंधित आहे. चला त्याच्या पुढे आता सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर सल्लागार जी समिती आहे ना त्या सल्लागार समिती तिलाच आपण ॲडव्हायझरी कमिटी असं म्हणतो. तर सल्लागार मला वाटते कलम 14 नुसार ही सल्लागार समिती स्थापन केली जाते. तर या सल्लागार समितीचे अध्यक्ष हे राज्य सरकार नियुक्त करेल ती व्यक्ती असते. म्हणजे राज्य सरकार काय करतं? एखाद्या व्यक्तीची सल्लागार म्हणून नियुक्ती करत असते. त्याच्या पुढे माथाडी मंडळाची हिशोब तपासणी कोण करतं? तर माथाडी मंडळाची जी हिशोब तपासणी आहे ना ती कुणामार्फत होती माहिती आहे का? तर ती होते पहा राज्य सरकारने नियुक्त केलेला लेखा परिषद म्हणजे राज्य सरकार एखादा लेखा परिषद नियुक्त करतो आणि त्याच्या मार्फत ती हिशोब तपासणी केली जाते. आता त्याच्या पुढे या अधिनियमानुसार कामगारांच्या कामाचे तास कोण निश्चित करतं? तर हा जो माथाडी कामगार अधिनियम आहे या अधिनियमानुसार कामगारांच्या कामाचे तास हे संबंधित माथाडी मंडळ किंवा योजना म्हणजे या मंडळामार्फत जी योजना ठरवलेली असेल की माथाडी कामगारांनी किती तास काम करायचं आहे त्या योजनेनुसार हे माथाडी मंडळ काय करत असतं? कामाचे तास निश्चित करत असतं. अजून 35 प्रश्न आपल्याला पाहिजेत मित्रांनो. पण जर तुम्हाला कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड हुडो कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल सोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड हुडो कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये कामगार कायदे आहेत, सामान्य ज्ञान आहे, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी या सगळ्यांची माहिती व्यवस्थित दिलेली आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे पहा 16 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. सॉरी. माथाडी कायदा कोणत्या प्रकारच्या रोजगारांना लागू होतो? आता हा जो माथाडी कायदा आहे ना हा कुणासाठी लागू होतो माहिती आहे?
तर अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या विशिष्ट बाजारपेठा आणि या रोजदारांना तो काय होतो, लागू होतो. म्हणजे माथाडी कामगार जो अधिनियम आहे त्याच्यामध्ये अनुसूची दिलेली आहेत. मग त्या अनुसूचीमध्ये नमूद असलेली कोणतीही बाजारपेठ असेल त्यांना हा कायदा लागू होतो. बाजारपेठेत किंवा गोदामात धान्य उतरवणे आणि चढवणे हे काम कोणत्या कायद्याच्या कक्षेत येते? तर हे काम ऑब्व्हियसली कोणत्या कायद्याच्या कक्षेत येणार आहे? तर आपला माथाडी कामगार कायदा 1969 या कायद्याच्या कक्षेमध्ये येतं. कोणतं? बाजारपेठेत किंवा गोदामात धान्य उतरवणे आणि चढवणे हे काम या कायद्याच्या कक्षेमध्ये येतं. त्याच्यानंतर माथाडी मंडळाच्या सदस्यांचा कार्यकाळ सामान्यतः किती असतो? तर माथाडी मंडळाचे जे सदस्य असतात ना, त्या सदस्याचा कार्यकाळ हा राज्य सरकारच्या इच्छेनुसार असतो किंवा नियमानुसार ठरवलेला काळ असतो. म्हणजे माथाडी मंडळ तयार करताना जर काही नियम बनवलेले असतील की सदस्याचा कालावधी किती असावा, तर त्या नियमानुसार ठरवला जातो किंवा राज्य सरकारच्या इच्छेनुसार सुद्धा त्या माथाडी मंडळाच्या सदस्यांचा कालावधी हा ठरत असतो. जर एखाद्या नियोक्त्याने, नियोक्ता म्हणजे मी तुम्हाला सांगितले जो नोकरी देतो तो, या कायद्याचे उल्लंघन केले तर त्याला काय शिक्षा होऊ शकते? तर त्याला काय शिक्षा होऊ शकते माहिती आहे का? तर त्याला दंड होतो आणि कारावास सुद्धा होऊ शकतो. म्हणजे दंड किंवा कारावास हे होऊ शकतं किंवा दोन्ही शिक्षा त्याला होऊ शकतात. तर बी हे त्याचं उत्तर आहे. आर्थिक दंडही दिला जातो, कारावास पण होऊ शकतो किंवा दोन्ही शिक्षा त्यांना होऊ शकतात. माथाडी कामगारांना भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅज्युएटीचे फायदे कोणामार्फत दिले जातात? तर पीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅज्युएटीचे फायदे कोणामार्फत दिले जातात? तर हे संबंधित माथाडी मंडळाकडून दिले जातात. संबंधित माथाडी मंडळ म्हणजे काय? तर ज्या माथाडी मंडळामध्ये त्यांनी नोंदणी केलेली आहे ना, त्या माथाडी मंडळाकडून हे सगळं त्यांना भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्युएटी हे सगळं दिलं जातं. या अधिनियमातील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी निरीक्षकांची नेमणूक कोण करते? आता पहा, या परीक्षेमध्ये तुमचं निरीक्षक पदासाठी सुद्धा परीक्षा आहे. तर या निरीक्षकांची नेमणूक कोण करते? तर निरीक्षकांची नेमणूक करण्याचा अधिकार हा कोणाला आहे माहिती आहे का? तर राज्य सरकार किंवा मंडळ यांना आहे. पण राज्य सरकारमार्फतच या निरीक्षकांची नेमणूक केली जाते. बी हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता 22 नंबरचा प्रश्न आहे. निरीक्षकाला या कायद्यानुसार कोणता अधिकार असतो? तर निरीक्षकाला या कायद्यानुसार कोणता अधिकार असतो माहित आहे? तर याच्यामध्ये गोदामामध्ये प्रवेश करून तपासणी करणे हा अधिकार असतो. त्याच्यानंतर कागदपत्रे व नोंदवह्या जप्त करणे हा सुद्धा अधिकार असतो आणि विधाने नोंदवून घेणे हा सुद्धा अधिकार असतो. म्हणजेच वरील सर्व हे त्याचं उत्तर आहे. डी हे त्याचं उत्तर आहे की निरीक्षकाला या कायद्यानुसार हे सगळे अधिकार मिळालेले आहेत. माथाडी कायद्यानुसार कामगारांची नोंदणी रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर माथाडी कायद्यानुसार कामगारांची नोंदणी रद्द करण्याचा जो अधिकार आहे ना, तो माथाडी मंडळाला आहे. पण ती योग्य चौकशीनंतर, म्हणजे आलं मंडळाच्या मनात आणि त्या माथाडी कामगाराची नोंदणी रद्द केली असं होत नाही. जर त्यांनी खरोखर नियमांचा भंग केला असेल, दुर्व्यवहार केला असेल तर आणि तरच चौकशी केल्या जाते आणि चौकशीमध्ये ते सिद्ध झालं तरच त्याची ती नोंदणी काय होते? रद्द होते. तर बी हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता या कायद्यान्वये तयार करण्यात आलेल्या योजनेला काय म्हणतात? आता या कायद्यानुसार, म्हणजे हा जो माथाडी कामगार कायदा आहे, या कायद्यानुसार तयार करण्यात आलेली जी योजना आहे तिला काय म्हणलं जातं माहिती आहे का? तर माथाडी कामगार कल्याण योजना पण म्हणतात आणि रोजगार नियमन योजना सुद्धा म्हटल्या जातं. तर अ आणि ब दोन्ही पर्याय योग्य वाटू शकतात, परंतु या कायद्यानुसार ती रोजगार योजना म्हणून ओळखली जाते. तर पहा इथं काय म्हणले, या कायद्यान्वये तयार करण्यात आलेल्या योजनेला काय म्हणतात? तर त्याला काय म्हणलं जातं? रोजगार योजना म्हणून ती ओळखली जाते. सी हे त्याचं उत्तर आहे. काय आहे? रोजगार योजना म्हणून ती ओळखली जाते. सी हे त्याचं उत्तर आहे. मी चुकून ए आणि बी दोन्ही बरोबर म्हणलं, सी उत्तर आहे त्याचं. चला त्याच्या पुढे या अधिनियमातील अनुसूचीमध्ये कशाचा समावेश आहे? तर या अधिनियमामध्ये ज्या अनुसूची दिलेल्या आहेत ना, त्याच्यामध्ये ज्या रोजगारांना हा कायदा लागू आहे त्यांची यादी दिलेली आहे. म्हणजे शेड्यूल दिलेले आहे त्या कायद्यामध्ये. तर ज्या रोजगारांना हा कायदा लागू आहे त्या रोजगारांची यादी त्या अनुसूच्यांमध्ये दिलेली आहे. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत बरं का. त्याच्या पुढे काही प्रश्न तुम्हाला खूप सोपे पण वाटतील तसे प्रश्न परीक्षेत येतात. रेल्वे यार्ड, बंदरे आणि बाजारपेठांमधील मालाची चढ उतार करणारे कामगार कोणत्या कायद्याचे लाभार्थी आहेत? तर ऑब्व्हियसली या ठिकाणी काम करणारे जे कामगार आहेत ते माथाडी कामगार कायदा 1969
या कायद्याचे लाभार्थी आहेत. म्हणजे परीक्षेत पहा प्रश्न कसे विचारले जातात तुमच्या लक्षात येईल आता, आणि त्यासाठीच मी ही सिरीज सुरू केलेली आहे की नेमके कायद्यावर प्रश्न येतात कसे हे तुम्हाला कळावं. माथाडी मंडळाचा सचिव हा सामान्यतः कोण असतो? तर माथाडी मंडळाचा जो सचिव असतो ना, तो शासकीय अधिकारी किंवा कामगार विभागातील असतो. त्याचा सचिव कोण असतो? एक तर शासकीय अधिकारी असतो किंवा कामगार विभागातील असतो. तर सी हे त्याचं उत्तर आहे, शासकीय अधिकारी. पण तो शासकीय अधिकारी कोणत्या विभागातील असतो? तर कामगार विभागातील असतो. जर कामगार आणि नियोक्ता यांच्यात वेतनावरून वाद झाला तर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे? आता माथाडी कामगार ज्या मालकाकडे काम करत आहे तो मालक म्हणजेच नियोक्ता आणि तो माथाडी कामगार यांच्यामध्ये जो वाद निर्माण झाला तर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला असतो? या माथाडी मंडळाला असतो. बी हे त्याचं उत्तर आहे. आणि माथाडी मंडळ हे दोघांचे ऐकून घेऊन जो योग्य आहे तो निर्णय देतो. या कायद्यानुसार कामगारांना ओळखपत्र कोण देते? आता हा जो माथाडी कामगार अधिनियम आहे 1969, या कायद्यानुसार कामगारांना ओळखपत्र देण्याची जी जबाबदारी आहे ना ती कोणाची आहे? तर ती आहे संबंधित माथाडी मंडळाची आहे. कोणाची आहे? संबंधित म्हणजे ज्या माथाडी मंडळामध्ये त्या माथाडी कामगाराची नोंदणी आहे त्याची जबाबदारी आहे की त्याला ओळखपत्र देणे म्हणजेच आयडेंटिटी कार्ड देणे, जसं कुलीला बिल्ला दिलेला असतो तसं. माथाडी कायद्याचा मुख्य सामाजिक हेतू काय आहे? आता हा जो माथाडी कामगार कायदा आहे 1969चा, त्याचा मुख्य सामाजिक हेतू कोणता आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर त्याचा मुख्य सामाजिक हेतू आहे कामगारांचे शोषण थांबवणे, हा त्याचा हेतू आहे. कामगारांचं शोषण थांबवण्यासाठीच हा कायदा खास करून केलेला होता. मग ते आर्थिक शोषण असेल, शारीरिक शोषण असेल, आर्थिक पिळवणूक असेल, सगळ्यांपासून ते थांबवण्यासाठी. हा कायदा संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे का? तर हो, संपूर्ण महाराष्ट्रासाठी अधिसूचनेनुसार हा कायदा लागू आहे. अजूनही आपल्याला प्रश्न पाहिजेत मित्रांनो, पण जर तुम्हाला कामगार कायदे रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल फक्त कामगार कायद्याचा, तर फक्त 300+ GST मध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. आणि याच्यामधून तुमचं कामगार कायद्याची प्रॉपर तयारी होऊन जाईल. परीक्षेमध्ये डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल आणि 40 प्रश्न किंवा 80 गुणांची तयारी होईल. आणि फी फक्त 300+ GST आहे. आणि चालू घडामोडीचं ई बुक सुद्धा आहे बरं का. म्हणजे जर तुम्हाला चालू घडामोडी ई बुक घ्यायचा असेल, याच्यामध्ये 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 पर्यंतच्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहेत. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. नेक्स्ट 32 नंबरचा प्रश्न आहे पाहता. पुढचा प्रश्न आहे, माथाडी मंडळाला स्वायत्त संस्था मानले जाते का? तर आपलं जे माथाडी मंडळ आहे ना त्याला स्वायत्त संस्था मानले जातं का? तर होय, ती एक स्वायत्त संस्था आहे. तर डी हे त्याचं उत्तर आहे, स्वायत्त संस्था मानलं जातं. त्याच्यानंतर या कायद्यात दुरुस्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर आता माथाडी मंडळ स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्य शासनाला. मग ज्याला स्थापना करण्याचा अधिकार असतो त्यालाच काय असतो? दुरुस्ती करण्याचा पण अधिकार असतो. त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य विधिमंडळ हे त्याचं उत्तर आहे. बी हे त्याचं उत्तर आहे, महाराष्ट्र राज्य विधिमंडळ. सर्वात जास्त प्रश्न आपल्याला माथाडी कामगार कायदा आणि जो खासगी सुरक्षा रक्षक कायदा आहे ना त्याच्यावरच येणार आहे बरं का. हमाल या शब्दाचा ढोबळमानाने काय अर्थ होतो? महत्वाचा प्रश्न आहे बरं का. तर हमाल हा जो शब्द आहे ना त्याचा जर आपल्याला अर्थ सांगायचा झाला तर वजन उचलून नेणारा श्रमजीवी कामगार म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण? हमाल असं म्हणतो. वजन उचलून नेणारा श्रमजीवी कामगार म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण? हमाल असं म्हणतो. ए हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता 35 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. वजन माथाडी मंडळाच्या बैठका किती काळाने होणे अपेक्षित असते? तर याचे काही नियम ठरलेले आहेत पहा. त्या नियमानुसार ठरलेल्या ठराविक अंतराने, म्हणजे असं काही निश्चित 1 महिना 2 महिना असं काही दिलेलं नाहीये. ते मंडळाने नियम ठरवलेले असतात की किती दिवसाला बैठक झाली पाहिजे, त्यानुसार त्या बैठकीचं आयोजन केलं जातं. या कायद्यानुसार कामगारांना वैद्यकीय मदत आणि सुट्ट्यांचे लाभ मिळतात का? तर यस, त्यासाठी तर हा कायदा आहे ना, माथाडी कामगारांच्या हितासाठी. तर होय, मंडळाच्या कल्याणकारी योजनांद्वारे त्यांना वैद्यकीय मदत पण मिळते आणि सुट्ट्यांचे लाभ सुद्धा दिले जातात. तर सी हे त्याचं उत्तर आहे. माथाडी कामगारांचा पगार कोणाकडून दिला जातो? आता हे जे माथाडी कामगार असतात ना, या माथाडी कामगारांचं जे वेतन असतं किंवा जो पगार असतो हा कोणामार्फत दिला जातो? तर नियोक्ता. आता नियोक्ता आधी मंडळाकडे तो पैसे जमा करतो आणि मंडळ
कामगाराच्या बँक खात्यात जमा करते. म्हणजे मुळामध्ये नियोक्ता पगार कोणाकडे देतो? मंडळाकडे देतो आणि मंडळामार्फत त्या माथाडी कामगाराला वेतन दिलं जातं. पण कसं दिलं जातं हे सिक्वेन्समध्ये मी सांगितलेलं आहे. मग पर्याय जसा येईल त्या पर्यायानुसार तुम्ही उत्तर द्या. थेट नियोक्ता त्याला वेतन देत नाही. माथाडी मंडळामार्फतच त्या माथाडी कामगाराला वेतन दिलं जातं, पण ते पैसे कोणाचे असतात? नियोक्त्याने जमा केलेले असतात. कायद्यान्वये मंडळाचे सदस्य हे काय मानले जातात? तर या कायद्यानुसार म्हणजे हा जो कायदा आहे, या कायद्यानुसार जे मंडळाचे सदस्य आहेत ना, मला वाटतं याचे 2 पर्याय या ठिकाणी हे झालेले आहेत पहा. तर इथं लोटस शेवट मानले जातात बरं का ते. काय मानले जातात? ए हे त्याचं उत्तर आहे. कोण मानले जातात ते? तर लोटस शेवट मानले जातात. ठीक आहे? तर ए हे त्याचं उत्तर आहे. लोटस शेवट त्या मानले जातात. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता नेक्स्ट. कापड बाजार, लोखंड आणि पोलाद बाजार यामधील कामगारांना हा कायदा लागू आहे का? तर हो, जर ते अनुसूचीमध्ये समाविष्ट असतील तर त्यांना सुद्धा हा कायदा कसा आहे? लागू आहे. चला त्याच्या पुढे आता 40 नंबर म्हणजे बी हे त्याचं उत्तर आहे. 40 नंबरचा प्रश्न पहा. श्रमजीवी कामगार या संज्ञेत कोणाचा समावेश होतो? व्हेरी आयएमपी प्रश्न आहे. तर श्रमजीवी नावातच आहे पहा, श्रम करणारे. मग शारीरिक श्रम करणारे आणि ओझे वाहणारे असुरक्षित कामगार त्यांचा समावेश हा कशामध्ये होतो? श्रमजीवी कामगार या संज्ञेमध्ये होतो. हे त्याचं उत्तर आहे. आणि पर्याय जरी पाहिले तरी लगेच तुमच्या लक्षात आलं असतं ते. माथाडी कायद्याअंतर्गत कोणत्याही गुन्ह्याची दखल कोणत्या न्यायालयाद्वारे घेतली जाऊ शकते? तर माथाडी कायद्याअंतर्गत कोणत्याही गुन्ह्याची दखल ही कोणत्या न्यायालयाद्वारे घेतली जाऊ शकते माहिती आहे का? तर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी किंवा कामगार न्यायालय यांच्यामार्फत ती दखल घेतली जाते. कोणामार्फत घेतली जाते? तर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी किंवा कामगार न्यायालय यांच्यामार्फत ती दखल घेतली जाते. सी हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता 42 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. तर पुढचा प्रश्न आहे पहा 42 नंबरचा. मंडळाने तयार केलेल्या योजनेत बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर मंडळाने तयार केलेल्या ज्या योजना असतात ना त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला किंवा त्यांच्या मंजुरीने मंडळाला आहे. तर बी हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे माथाडी कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक सहाय्य कोण पुरवतो? तर माथाडी कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक सहाय्य कोण पुरवतो? तर माथाडी कामगार कल्याण निधी किंवा माथाडी कामगार कल्याण मंडळ यांच्यामार्फत ते शैक्षणिक मदत केली जाते. बी हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर जर एखाद्या कामगाराचा कामावर असताना अपघात झाला तर नुकसान भरपाईची जबाबदारी कोणाची असते? तर जर एखाद्या माथाडी कामगाराचा कामावर असताना जर अपघात झाला तर त्याच्या नुकसान भरपाईची जबाबदारी ही माथाडी मंडळाच्या अंतर्गत तरतुदी आणि कामगार नुकसान भरपाई कायद्यानुसार दिली जाते. डी हे त्याचं उत्तर आहे. कामगार नुकसान भरपाई कायदा पण सेपरेट आहे बरं का, तो दिलेला आहे आपण. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा आता नेक्स्ट. या कायद्याअंतर्गत नोंदणीसाठी कामगाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे? तर या कायद्याअंतर्गत नोंदणीसाठी कामगाराचं जे कमीत कमी वय आहे ना ते 18 वर्षे असणं आवश्यक आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. कमीत कमी वय किती असावं? 18 वर्षे असणं आवश्यक आहे. हा कायदा कोणत्या प्रकारच्या कामगारांचे नियमन करतो? तर ऑब्व्हियसली हा कायदा कोणाचं नियमन करतो? जे एकाच ठिकाणी कायमस्वरूपी नसतात आणि ज्यांचा रोजगार बदलत असतो, म्हणजे असंघटित किंवा असुरक्षित जे कामगार असतात ना त्यांच्यासाठी ते नियमन करतो. माथाडी कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी या कामगारांची स्थिती कशी होती? तर माथाडी कामगार कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी यांची स्थिती कशी होती? तर त्यांचे प्रचंड आर्थिक आणि सामाजिक शोषण होत असे आणि रोजगाराची हमी त्यांना नव्हती. ते दूर करण्यासाठी तर हा माथाडी जो कायदा आहे तो 1969 मध्ये आणलेला आहे ना. खालीलपैकी कोणत्या शहरात सर्वात पहिले माथाडी मंडळ स्थापन झाले? तर पहिलं माथाडी मंडळ हे कुठं स्थापन झालं? तर मुंबई या ठिकाणी स्थापन झालेलं आहे. की पहिलं माथाडी मंडळ कोणत्या शहरात स्थापन झालं? तर मुंबई या शहरामध्ये स्थापन झालेलं आहे. या कायद्यानुसार एखादा आदेश किंवा योजनेच्या अंमलबजावणीबाबत शंका निर्माण झाल्यास अंतिम निर्णय कोणाचा असतो? तर अंतिम निर्णय हा कोणाचा असतो माहिती आहे का? तर तो असतो राज्य सरकारचा. अंतिम निर्णय कोणाचा असतो? राज्य सरकारचा असतो. त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे की माथाडी कायदा 1969 हा भारतातील
ट्रामडाळ कायद्यांच्या इतिहासात काय मानला जातो, तर तो काय मानला जातो माहित आहे का, की एक तात्पुरता वटहुकूम असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी एक ऐतिहासिक आणि दिशादर्शक पाऊल असा मानला जातो. तर डी हे त्याचं उत्तर आहे. आणि जर तुम्हाला कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड हुडो कोर्स घ्यायचा असेल किंवा फक्त कामगार कायद्याचंच रेकॉर्डेड हुडो कोर्स घ्यायचा असेल, तर दोन्ही कोर्स उपलब्ध आहेत. चालू घडामोडीचं ई-बुक सुद्धा उपलब्ध आहे. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार कायदे रेकॉर्डेड हुडो कोर्स किंवा कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड हुडो कोर्स तुम्ही विकत घ्या. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.